नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण गुंतागुंतीचे आजार आणि होमिओपॅथी या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर जवाहरलाल शहा. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्ते. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर जवाहरलाल शहा MD होमिओपॅथी आहेत. गेली 29 वर्ष शास्त्रशुद्ध होमिओपॅथीची प्रॅक्टिस ते सातारा, पुणे आणि मुंबई या ठिकाणी त्यांच्या तेजोनिधी होमिओपॅथी क्लिनिक अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून करतायत. कोविड काळात सातारा जिल्ह्यातील 2 सरकारी कोविड सेंटरमध्ये होमिओपॅथिक उपचारांनी त्यांनी रुग्णसेवा केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तत्कालीन गृहमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्याचबरोबर भारती विद्यापीठामध्ये महाराष्ट्र होमिओपॅथिक असोसिएशनने त्यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार केलाय. ग्रामीण भागामध्ये देखील होमिओपॅथी शास्त्राचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी 2007 मध्ये होमिओपॅथिक प्रसार मंडळाची स्थापना त्यांनी केली आहे. सरांनी होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सहकार्याने पश्चिम महाराष्ट्रातील होमिओपॅथिक रुग्णालय सातारा या ठिकाणी सुरू देखील केलंय. तर सर, आज आपण गुंतागुंतीचे आजार आणि होमिओपॅथी याविषयी बोलणार आहोत. सगळ्यात आधी तर असे कोणकोणते गुंतागुंतीचे आजार आहेत ज्याच्यावर होमिओपॅथी ही अत्यंत लाभदायक ठरू शकते? सर्वप्रथम आपण नेहमी आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की ॲलर्जिक सर्दी, दमा, वेगळे वेगळे स्किनचे आजार यासाठी होमिओपॅथीची उपयुक्तता तर आहेच. पण त्याशिवाय असे काही आजार आहेत की खूप जुनाट असतात आणि ते बरेच दिवस रुग्णांना त्रास देतात. जसं की मधुमेह म्हणजे डायबिटीस, उच्च रक्तदाब आणि जे बरेच दिवस हे आजार राहतात ना, तर त्या आजारांच्या शरीरावर ज्यावेळी काही साईड इफेक्ट होतात त्यावेळी त्याच्यापासून गुंतागुंतीचे आजार होतात. जसं की डायबिटीस खूप दिवस राहिला तर त्याच्यापासून तयार होणारी डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे डायबिटीसचे होणारे किडनीवरचे दुष्परिणाम, की यामध्ये पायावर सूज येते, रुग्णाला चालताना दम लागतं आणि त्यांचा युरिया क्रिएटिन वाढायला लागतो. त्याचबरोबर डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे डायबिटीसचे साईड इफेक्ट होऊन रुग्णाच्या हातातून मुंग्या यायला लागतात, त्याच्या संवेदना थोड्याशा बोथट होतात आणि त्यांना कुठेही स्पर्शज्ञान थोडंसं कमी होतं. त्याचबरोबर डायबेटिक रेटानोपॅथी म्हणजे रुग्णाची नजर थोडीशी कमी होते, त्यांच्या आतल्या डोळ्याच्या रक्तवाहिन्या फुटून त्यांना रक्तस्राव पण होऊ शकतो. असे बरेच गुंतागुंतीचे आजार डायबिटीसचे आहेत. त्याचबरोबर हृदयविकार पण बरेच दिवस राहिला आणि त्याची योग्य प्रकारे ट्रीटमेंट जर झाली नाही तर अशावेळी हृदयावर ताण येऊन बरेच दिवस हृदयाला सूज राहते. मग त्या LVH म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी होते. त्याचबरोबर कधी कधी ब्लॉकेजेस तयार होतात. असे बरेच गुंतागुंतीचे आजार जुनाट रोगांमध्ये होतात. तर अशा बऱ्याच गुंतागुंतीच्या सगळ्याच आजारांमध्ये होमिओपॅथी खूपच उपयुक्त आहे. आता परवाचं उदाहरण देतो. माझ्याकडे एक आहे ना, साधारण 72 वर्षाच्या रिटायर झालेल्या पोलीस डिपार्टमेंटमधल्या आजी आल्या की ज्यांना 12 वर्षापूर्वी त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती आणि आता त्यांना चालताना दम लागत होता, छातीत दुखत होतं, म्हणून डॉक्टरांनी त्यांना परत अँजिओग्राफी केली. तर त्यावेळी कळालं की त्यांना ट्रिपल व्हेसल ब्लॉक डिसीज आहे. ट्रिपल व्हेसल ब्लॉक डिसीज म्हणजे यामध्ये साधारण रुग्णाच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तिन्ही वाहिन्या 60 ते 70% ब्लॉक होतात आणि अशा पेशंटना बायपास किंवा ओपन हार्ट सर्जरीशिवाय काही पर्यायच राहत नाही. आणि त्या आजींना त्यांनी सांगितलं की बायपास अर्जंट करायला लागेल, कारण त्या 4 पावलं चालल्या तरी त्यांना दम लागत होता आणि घाम येत होता. आणि मग त्यांना जो पहिल्या अँजिओग्राफीमध्ये जो त्यांना त्रास झाला होता तो त्रास त्यांच्या डोक्यात होता आणि त्यामुळे त्यांनी काही झालं तरी मी बायपासला जाणार नाही आणि परत अँजिओप्लास्टी करणार नाही, मी अशीच संपली तरी चालेल. आणि त्यांच्या मुलांनी, नातेवाईकांनी पण तो त्रास पाहिला होता. तर मग त्यांना त्यांच्या फॅमिली डॉक्टरनी सजेस्ट केलं की तुम्ही होमिओपॅथी घेऊन बघा, त्यांनी कदाचित त्रास कमी येईल. म्हणून त्या थोड्या शासंक मनानेच माझ्याकडे होमिओपॅथीला आल्या. गेल्या फेब्रुवारी 2022 मध्ये आपण त्यांची ट्रीटमेंट सुरू केली आणि 3 महिन्यामध्येच त्यांचं आहे ना छातीत दुखणं, दम लागणं हे कमी आलं. सुरुवातीला त्यांचा मुलगा त्यांना धरून व्हीलचेअरमधनं उचलून दवाखान्यात आणत होते. 3 महिन्यानंतर त्यांच्या त्या स्वतः काठी घेऊन चालत यायला लागले आणि आता परवाच त्यांच्या ट्रीटमेंटचा पहिला वाढदिवस झाला. ह्या फेब्रुवारीमध्ये त्या आता न थांबता साधारण 3 ते 4 किलोमीटर चालतात, घरातली सगळी कामं करतात. त्यांना काय अनुभव आलाय पण त्यांच्या शब्दात ऐकू. अगदीच. तर ज्यांच्या अनुभवाबद्दल तुम्ही सांगतात, या रुग्णाचा अनुभव नेमका कसा आहे हे थेट त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात. शालन चंद्रकांत सुतार, राहणार करंजे, सातारा. मला छातीत दुखण्याचा त्रास होत होता, जास्त दुखत होतं. मग सिद्धिविनायकला ॲडमिट झाले. तिथे एंजिओप्लास्टी करायला सांगितली, एंजिओग्राफी करायला सांगितली. एंजिओग्राफीमध्ये ब्लॅकेज निघाले, ओपन हार्ट सर्जरी सांगितली. मी काय तयार नव्हते. मग सुनबाईच्या मैत्रिणीच्या रेफरन्सनं डॉक्टर शहा यांच्याकडे होमिओपॅथिकचे औषधं सुरू करण्यास आले. मी आल्यानंतर होमिओपॅथिकचा माझ्यावर चांगला असर झाला. मला चांगला
म्हणाला. दुखू लागलं तरी एवढं असर होत नाही दुखण्याचा, आणि त्यांच्या गोळ्यांनी मला बराच फरक पडलाय. आज मी सगळं काम करू शकते. मला 2 माणसं धरून आणावी लागत होती, आता मी स्वतः येते रिक्षा करून हॉस्पिटलमध्ये आणि स्वतः परत जाते घरी. मुलांच्या मागे काय माझ्या मी तक ठेवत नाही. डॉक्टरने गोळ्या दिलेल्या होमिओपॅथी औषधं खरंच मला लागू पडली आणि डॉक्टरांनी मला जीवनदान दिले. धन्यवाद मानते त्यांचे. तर आत्ताच आपण होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतलेल्या या रुग्णाचा अनुभव पाहिलाय. मात्र डॉक्टर, ऑटोइम्युन आजार म्हणजे नेमके काय आणि यामध्ये देखील कोणकोणते आजार येतात? खरं ॲटोइम्युन आजार ह्याची लिस्ट खूप मोठी आहे, पण सगळ्यात आधी मी सांगतो ॲटोइम्युन आजार म्हणजे काय. तर जेव्हा आपल्या शरीरामध्ये आपली जी प्रतिकारशक्ती असते तिचं काम काय असतं की जेव्हा कुठल्याही बाहेरच्या विषाणूंचं किंवा कुठल्याही बॅक्टेरियांचा आपल्या शरीरावर ज्यावेळी हल्ला होतो त्यावेळी आपली इम्युनिटी काम करून त्यांना परतावून लावते. म्हणजे आपलं संरक्षण करणे हे आपल्या इम्युन सिस्टीमचं काम आहे. पण जेव्हा आपल्या शरीरामध्ये अशा अँटीबॉडीज तयार होतात, अशा प्रतिपिंड तयार होतात की जे आपल्याच शरीरातल्या सुदृढ पेशींवर म्हणजे हेल्दी सेल्सवर अटॅक करतात. जसं की ज्यावेळी ह्या पेशी आपल्या सांध्यांवर अटॅक करतात त्यावेळी रुमॅटॉइड आर्थरायटिस हा आजार चालू होतो की ज्यामध्ये सांध्यांना सूज येते, थंडी ताप येतो आणि रुग्णांना चालणं आणि हालचाल करणं अवघड होऊन बसतं. तर काही रुग्णांच्या मध्ये हा आजार ह्या प्रतिपिंड किडनीवर ज्यावेळी अटॅक करतात त्यावेळी त्यांना नेफ्रायटिस सारखा आजार होतो. ज्यावेळी हे प्रतिपिंड आपल्या शरीरामध्ये मेलॅनिन नावाचं जे आपल्याला स्किनच्या पिगमेंटेशनसाठी लागणारा महत्त्वाचा घटक आहे ह्याचं डिस्ट्रक्शन करतात त्यावेळी पांढरे डाग म्हणजेच कोड ह्याची सुरुवात होते. तर काही रुग्णांमध्ये आपल्या त्वचेच्या ज्या पेशी असतात त्यांचं आयुष्य कमी होऊन त्यांचं अकाली निधन होतं अँटीबॉडीच्या अटॅकमुळं आणि त्यामध्ये सोरायसिस नावाचा आजार होतो. तर असे बरेच ॲटोइम्युन आजार आहेत की म्हणजे थोडक्यात काय आपल्या इम्युनिटीचं काम हे आपलं संरक्षण करायचं असतं, पण आपलीच संरक्षण संस्था आपल्या शरीरावर अटॅक करायला लागते त्यावेळी ॲटोइम्युन आजार सुरू होतात. आणि बऱ्याच वेळेला पुस्तकामध्ये किंवा आपण जर रेफरन्स पाहिले तर त्यावेळी कळते की ॲटोइम्युन आजार व्हायची कारणं काय. तर बऱ्याच वेळेला त्यामध्ये कॉज इज अननोन म्हणजे का आजार झाला ह्याचं कारणच कळत नाही. पण होमिओपॅथीच्या दृष्टीने जेव्हा त्या रुग्णामध्ये काही विध्वंसक विचार मनामध्ये येतात, जसं की समजा एखाद्या रुग्णाला एखाद्या व्यक्तीला ऑफिसमध्ये टॉर्चर होतंय किंवा घरामध्ये वडीलधाऱ्यांकडनं टॉर्चर होतंय किंवा सासू सासऱ्यांकडनं टॉर्चर होतंय, कोणाकडूनही असेल, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये एकतर आहे ना स्वतःचं आयुष्य संपून टाकावं किंवा समोरच्याला तरी संपून टाकावं अशा कुठल्याही प्रकारचे ज्यावेळी विध्वंसक विचार येतात त्यावेळी त्या विचारांनी ॲटोइम्युनिटी स्टार्ट होते असं होमिओपॅथिक शास्त्र सांगतं. त्यामुळं आपण ज्यावेळी होमिओपॅथीनी ॲटोइम्युन कुठलाही आजार म्हणजे आपण त्वचेचे जर ॲटोइम्युन आजार पाहिले तर त्यामध्ये सोरायसिस आहे, कोड आहे, त्यानंतर डायबिटीस आहे. डायबिटीस म्हणजे डायबिटीस टाईप 1 की ज्याच्यामध्ये इन्शुलिनची आवश्यकता पडते. हा पण एक ॲटोइम्युन आजार आहे की ज्याच्यामध्ये सतत रुग्णांना इन्शुलिन घ्यावं लागतं. त्यानंतर सांध्याचा मागाशी सांगितल्याप्रमाणे रुमॅटॉइड आर्थरायटिस असे नेहमी सापडणारे काही ॲटोइम्युन आजार आहेत. पण कधी कधी रेअर सापडणारे पण SLE म्हणजे सिस्टेमिक ल्युपस इरिथेमॅटस, त्याचबरोबर मायस्थेनिया ग्रॅव्हिस अशी त्यांची लिस्ट खूप मोठी आहे की ज्याच्यामध्ये प्रचलित औषध पद्धतीप्रमाणे तो आजार फक्त नियंत्रणात ठेवता येतो, पण त्याला पूर्णपणे बरं करण्याची आज कुठलीही औषधं उपलब्ध नाहीत. त्यांना एकतर स्टिरॉइड दिलं जातं किंवा इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग दिले जातात की ज्याच्यामुळे तो आजार फक्त नियंत्रणात ठेवला जातो. पण होमिओपॅथीने उपचार करताना त्या रुग्णामध्ये नक्की काय झालं आणि त्याच्या आयुष्यात असे महत्त्वाचे काय प्रसंग घडले की त्याच्यामुळे त्याला असे विध्वंसक विचार यायला लागले आणि मुळावर घाव घालून त्या विचारच ते कमी केले जातात आणि त्यामुळे ॲटोइम्युनिटी ही पूर्ण नाहीशी होती आणि तो आजार पूर्णपणे बरा होतो. अशा पद्धतीने होमिओपॅथीने सगळे ॲटोइम्युन आजार थायरॉइड पासून ते सोरायसिस पर्यंतचे आपण पूर्णपणे बरे करू शकतो. हा होमिओपॅथीचा खूप फायदा आहे. अगदीच. आता तुम्ही वेगवेगळ्या आजारांचा या ठिकाणी उल्लेख केला, मात्र ऑटोइम्युन आजार होण्यामागची नेमकी कारणं कोणकोणती आहे आणि होमिओपॅथीमध्ये मग त्यावर कशा पद्धतीनं उपचार देखील केले जातात? होमिओपॅथीने कुठलाही ॲटोइम्युन आजार बरा करताना त्या रुग्णाची पूर्ण माहिती घेतली जाते की त्याला आम्ही केस टेकिंग म्हणतो आणि त्या रुग्णाचा जन्म कोणत्या परिस्थितीत झाला, त्याच्या घरातलं वातावरण कसं होतं, त्याच्या आईवडिलांचे स्वभाव कसे होते, त्याचं ब्रिंगिंग अप म्हणजे त्याची वाढ कुठल्या वातावरणात झाली, त्याचा मूळचा स्वभाव कसा आहे आणि आयुष्यात असे काय प्रसंग घडले आणि तो त्याला कसा रिॲक्ट झाला. आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ज्यावेळी हे प्रसंग तुम्ही नीट सांगता ना तर होमिओपॅथीच्या डॉक्टरांना
तो त्रास कोणी दिला हे महत्त्वाचं नसतं, की त्या त्रासाला त्याची प्रतिक्रिया कशी होती किंवा त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये विचार काय आले आणि ज्याच्यामुळे ती ॲटोमॅटिक सुरू झाली. आणि मग ती शास्त्रशुद्ध होमिओपॅथीनं आपण ज्यावेळी त्याला औषधं देतो त्यावेळी ते विचार पूर्ण नाहीसे होतात, त्या माणसाचा टॉलरन्स वाढतो आणि ॲटोमॅटिक पूर्णपणे बरी होते. अगदीच. तुम्ही आता शास्त्रशुद्ध होमिओपॅथीचा उल्लेख केला, तर शास्त्रशुद्ध होमिओपॅथिकचे उपचार म्हणजे नेमकं काय? आता कसं आहे की शास्त्रशुद्ध होमिओपॅथीचे उपचार म्हणजे काय, ॲक्च्युली खरं त्यामध्ये अशास्त्रीय शास्त्रीय असं खरं काय नसतं. पण आता काय शॉर्टकटमध्ये काही डॉक्टर आहे ना, की तुम्ही समजा एका वेळी एखादे तुमचे 3 ते 4 आजार घेऊन एखाद्या डॉक्टरांकडे गेला तर ती एक बाटली देतात, ही तुझ्या खोकल्यासाठी एक बाटली, ही बाटली तुझ्या त्वचेच्या ॲलर्जीसाठी, ही बाटली तुझं पोट साफ होण्यासाठी, ही बाटली तुझे केस गळण्यासाठी. तर जो डॉक्टर शास्त्रशुद्ध होमिओपॅथीचा अंगीकार करतो ते डॉक्टर त्या रुग्णाची पूर्ण हिस्ट्री घेतात आणि एकच औषध असं निवडतात की त्याच्या सगळ्या आजारांवर ते एका औषधाने फरक पडतो. आणि त्याच्यामध्ये जो आहे ना सिक्वेन्स जो असतो ना, ते अतिमहत्त्वाच्या अवयवांपासून कमी महत्त्वाचे अवयव बरे होत जातात. म्हणजे कसं काय, तुम्हाला मेंदूचे आजार असतील तर ते आधी बरे होतील, तुमचे काय हृदयाचे असतील तर ते आधी बरे होतील, नंतर तुमचे पोटाच्या पचनाच्या तक्रारी बऱ्या होतील आणि सगळ्यात शेवट तुम्हाला स्किन ॲलर्जी एक्झिमा ह्यासारखे आजार आहेत ते बरे होतील. जो डॉक्टर असे शास्त्रशुद्ध पद्धतीने होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतात तेच डॉक्टर गुंतागुंतीचे आजार शास्त्रशुद्ध होमिओपॅथीने बरे करू शकतात, ज्याच्यामध्ये खरोखरच आहे ना पूर्ण क्युअर नसतो असं समाजामध्ये बिंबवलं असतं. की जसं की कॅन्सरसारखा दुर्धर किंवा चॅलेंजिंग आजार हा शास्त्रशुद्ध होमिओपॅथीने आपण पूर्णपणे बरा करू शकतो, नियंत्रणात पण ठेवू शकतो. तर डॉक्टर आपल्याला गुंतागुंतीचे आजार आणि त्यावर होमिओपॅथी किती उपयुक्त आहे याबद्दल सांगतायत. याविषयी आपण आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर जवाहर शाह. डॉक्टर, मगाशी ज्या कॅन्सरबद्दल तुम्ही बोलत होतात की होमिओपॅथीमध्ये कॅन्सरवर देखील उपचार केले जातात, आणखीन याविषयी काय सांगाल? आता आपण ज्यावेळी कॅन्सरच्या बद्दल बोलतो तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतो की आता भारतामध्ये जर सगळ्यात जास्त फास्ट ग्रोईंग डिसीज कुठला असेल तर कॅन्सर. तर बऱ्याच वेळेला ना आमच्याकडं नातेवाईक येतात आणि सांगतात की डॉक्टर, माझ्या वडिलांना माझ्या भावाला कधीच कोणतं व्यसन नाही, त्यांनी कधी सिगारेट ओढली नाही, त्यांनी कधी दारू पिली नाही, त्यांनी कधी समिष आहार घेतला नाही, मांसाहार केला नाही आणि त्यांची जीवनशैली अशी होती की आदर्श जीवनशैली होती, ते सकाळी रोज उठून योगा करणार, त्यांनी कधी कुठलं व्यसन केलं नाही. मग अशा रुग्णांना किंवा अशा माझ्या वडिलांना किंवा भावाला कॅन्सरचा आजार का झाला, आणि ह्याचं उत्तर खरोखर आहे ना तज्ज्ञांना सुद्धा देता येत नाही. पण नेमकं होमिओपॅथीने अशा आजारांची कारणमीमांसा थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली जाते. जसं की सगळ्यात आधी कोणताही कॅन्सरचा रुग्ण होमिओपॅथीच्या शास्त्रशुद्ध होमिओपॅथीच्या डॉक्टरांच्याकडे आला तर सगळ्यात आधी तो कॅन्सर कोणत्या अवयवाचा आहे हे पाहिलं जातं. त्यानंतर त्या कॅन्सरच्या आजाराचा निदान हे कोणत्या स्टेजमध्ये झालेलं आहे, म्हणजे तो निदान झालेलं प्राथमिक अवस्थेत आहे का तो इतरत्र पसरलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मल्टिपल मेटास्टेसिस म्हणजे तो इतरत्र अवयवांना पण त्यांनी ग्रासलेला आहे, हे विचारात घेऊन त्या रुग्णाला पूर्णपणे बरं करण्याची औषधं द्यायची का त्याला फक्त वेदनाशामक किंवा त्याचं आहे ना पॅलिएशन करायचं त्याच्या आजाराचं, हे ठरवलं जातं. म्हणजे कुठलाही पेशंट तुम्ही घेऊन या आणि मी होमिओपॅथीने बरं करतो असं नक्कीच नाही आहे. तर साधारण तो आजाराचं निदान कोणत्या स्टेजमध्ये झालेलं आहे ह्याच्यावर त्याची उपचारांची दिशा हे तज्ज्ञ होमिओपॅथीचे डॉक्टर ठरवतात. एखादा रुग्ण माझ्याकडे आला की त्याला ब्रेन ट्यूमर झालेला आहे, तर साधारण होमिओपॅथीनं ब्रेन ट्यूमर किंवा कुठल्याही नर्वस सिस्टीमच्या कॅन्सरच्या आजाराबद्दल आम्ही आहे ना त्या माणसाला आयुष्यामध्ये आपण कुठेतरी ट्रॅप्ड झालेलो आहे, कुठेतरी हतबल झालेलो आहे आणि मला माझ्या कुठल्या तरी आहे ना वरिष्ठांशी म्हणजे घरात मोठ्यांशी, ऑफिसमध्ये सुपिरियरशी काहीतरी असं निर्माण झालं की त्या माणसाला कुठेच पुढे होप्स नाही आहेत आणि तो पूर्ण त्यात अडकला आहे आणि देर इज नो वे टू आउट. अशी ज्यावेळी त्याची अवस्था होती की तो कुठेतरी पूर्ण अडकला आहे, अशावेळी नर्वस सिस्टीमचे कॅन्सर्स तयार होतात. त्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्याकडे सगळ्यात जास्त सापडणारे आजार म्हणजे स्त्रियांच्यामध्ये सापडणारे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे सीए सर्व्हिक्स किंवा स्तनाचा म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. तर सीए सर्व्हिक्समध्ये होमिओपॅथीने कारणमीमांसा करताना त्या स्त्रीला तिच्या आयुष्यामध्ये सिव्हिअर फ्रस्ट्रेशन काय आहे, म्हणजे नवऱ्याच्या वागण्यामुळे, मुलांच्या वागण्यामुळे किंवा सासू सासऱ्यांच्यामुळे किंवा तिच्या आईवडिलांच्या वागण्यामुळे तिला आयुष्यात सिव्हिअर फ्रस्ट्रेशन कोणत्या गोष्टीचं आहे. आणि सर्व्हिक्स आपल्याला माहिती आहे गर्भाशयाचं काम काय तर नेक्स्ट जनरेशन तयार करणं. तर जास्त करून ह्यामध्ये जे फ्रस्ट्रेशन असतं ते प्रोजेनीपासून असतं, म्हणजे जसे की आपल्या पुढच्या पिढीपासून की त्यांच्याविषयी कोणाविषयी जर खूपच
सिव्हिअर फ्रस्ट्रेशन आलं असेल की मुलाचा जॉब गेलाय किंवा मुलाचा डिव्होर्स झालाय, यासारख्या अनेक गोष्टी असतात की ज्याच्यामुळं ती आई व्यथित होऊ शकते आणि तिला भयंकर मानसिक त्रास होतो. अशावेळी मुखाच्या कॅन्सरचं जेनेटिक म्युटेशन होऊन तो आजार तयार होतो. किंवा स्तनाचा कॅन्सर. आता स्तनाच्या कॅन्सर्समध्ये सुद्धा आहे ना, बऱ्याच वेळेला पूर्वी घेतलेली हार्मोनची ट्रीटमेंट किंवा उशिरा झालेली मुलं किंवा मूल न होणं असे जरी घटक बरेचसे जबाबदार असतील तरी पण होमिओपॅथीने त्याची कारणमीमांसा करताना तो उजव्या बाजूला आहे का डाव्या बाजूला आहे. साधारण आहे ना, आपल्या मेंदूमध्ये, मेंदूच्या उजव्या भागामध्ये आपल्या जे काही सेंटर असतात की जे आपले भावनिक कार्याशी निगडीत असतात, आपल्या आवडी निवडी, लायकिंग, लव, ह्या सेंटर असतात की उजवा मेंदू आपला डावी बाजू कंट्रोल करतो. हे तर सगळ्यांना माहीत आहे. आणि आपला जो डावा मेंदू असतो की ज्याच्यामध्ये आपला बिझनेस, त्यानंतर आपले परफॉर्मन्स, मॅथमॅटिक्स ह्याच्याशी रिलेटेड असतो की जो उजवी बाजू कंट्रोल करतो. तर साधारण त्या स्त्रीला भावनिक किंवा व्यावसायिक काय ताणतणाव आहेत. तर ब्रेस्ट कॅन्सर तयार व्हायचं कारण मुख्य काय की समजा आहे ना, ब्रेस्टचं काम काय असतं मुख्य की आपण पाहिलं तर आपल्या झालेल्या बाळाला ब्रेस्ट फिडिंग देणं, म्हणजे त्याला अन्न पाणी देणं. हे तर समजा एखाद्या स्त्रीला साधारण एक 40ला असताना तिच्या एखाद्या मुलाला जर काही प्रॉब्लेम झाला, त्याच्या हेल्थचा इश्यू झाला, त्या ॲक्सिडेंट झाला किंवा त्याच्या बाबतीत काही दुर्घटना घडली, तर त्या आईला एक सबकॉन्शियसली मेसेज जातो की माय चाइल्ड इज इन प्रॉब्लेम अँड आय शुड नरिश हिम, आय शुड फीड हिम. आणि मग तिथे त्यावेळी ब्रेस्ट सेलमध्ये किंवा त्या ग्लँडमध्ये पॉलिफरेशन होतं आणि कॅन्सरची सुरुवात होते. किंवा एखाद्या स्त्रीच्या लाईफमध्ये तिचा मुलगा की ज्याला तिनं लहानपणापासून संगोपन करून वाढवलं आणि तो नंतर त्याचं लग्न झालंय आणि त्या सुनेमुळे त्यांचे नाते ताटातूट झाले. किंवा एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याने जर एक्स्ट्रामॅरिटल अफेअर केलं किंवा एखादी नको ती घटना केली की दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडला, तर तरी देखील त्या स्त्रीला उजव्या बाजूला स्तनामध्ये कॅन्सर सुरू होतं. अशी तिच्या आयुष्यात घडलेल्या जे महत्त्वाचे घटना आहेत ना, म्हणजे त्या अवयवाचं काम काय, त्याचा यूज काय आणि मग तो कॅन्सर का झाला ह्याची कारणमीमांसा करून त्याप्रमाणे त्याच्यावर उपचार केल्यानंतर आपण तो आजार पूर्णपणे नियंत्रणात ठेवतो आणि जर प्राथमिक अवस्था असतं तर पूर्ण बरा करू शकतो. तसेच अजून काही कॅन्सरचे प्रकार आपण पाहतो की ल्युकेमिया, ब्लड कॅन्सर किंवा बोन कॅन्सर, हाडाचा कॅन्सर. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याला सतत कोणाकडनं तरी अपमानित केलं जातं, कमी लेखलं जातं, डिव्हॅल्युएशन केलं जातं. आपल्याला माहिती आहे की आपल्या हाडांचे आहे ना 2 महत्त्वाचे काम आहेत शरीरात. काय तर एक आपण काय म्हणतो, हाडांना काय म्हणतो, अस्थि. अस्थि म्हणजे काय, आपल्याला उभं राहण्यासाठी. जसं जर आपण माणसाचं अमिबापासून इव्हॉल्युशन कसं झालं तर स्केलेटल सिस्टीम आपल्याला उभं राहण्यासाठी आणि चालण्यासाठी निर्माण झाली, बरोबर आहे. तर जेव्हा आपल्याला उभं राहण्यासाठी आपली अस्थि, आपण इसकी अस्थि मिट गई, म्हणजे काय झालं की एखाद्या माणसाचा खूप घोर अपमान झाला, त्याला खूप डिव्हॅल्युएशन झालं, तर त्याला हाडाचे कॅन्सर होऊ शकतात. आणि जेव्हा एखाद्या माणसाला, आणि हाडाचं दुसरं काय काम आहे, नरिशमेंट, आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या लाल पेशींची निर्मिती आपल्या बोन मॅरोमध्ये होती. आणि जर अशा माणसाला जर कोणती सिव्हिअर इन्सिक्युरिटी आली तर बोन कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सरची निर्मिती होते. त्याचबरोबर आपले जे फुफ्फुसाचे जर आपण पाहिले आजार, तर लंग कॅन्सर केव्हा होतो, लंग्सचं काम काय आहे तर आपलं श्वासोश्वास घेणं, प्राणवायू देणं. पण अशा एखाद्या व्यक्तीवर जर कोणी प्राणघातक हल्ला केला किंवा त्या पद्धतीनं जर त्याला कोणत्याही प्रकारची भीती दाखवली की आता तुम्ही चाललाय आणि पटकन तुमच्या अंगावर कोणतरी रिव्हॉल्वर रोखलं किंवा एकदम सुरा घेऊन अंगावर आला आणि हल्ला केला, तर ती जी एकदम सडन फ्राईट म्हणतो ना आपण, त्याच्यापासून जेनेटिक म्युटेशन होऊन लंग कॅन्सर तयार होतात. तसेच पचनसंस्थेचे काही आजार, पचनसंस्था आपली तोंडापासून सुरू होती आणि मुखापासून सुरू होती आणि गुदद्वारापाशी संपते. तर साधारण आहे ना, ओरल कॅव्हिटीचे कॅन्सर, जिभेचा कॅन्सर, इसोफेगसचे कॅन्सर, हे सगळे आहे ना आपला दबलेला राग, म्हणजे आपण म्हणतो इनडायजेस्टेबल मॉर्सल अँगर, की ज्यावेळी आपण तो राग गिळू शकत नाही किंवा असह्य होतो त्यावेळी मुखाचे कॅन्सर किंवा इसोफेगसचे कॅन्सर होतात. तसेच जठराचे, म्हणजे आपल्या स्टमकचे कॅन्सर सुद्धा आहे ना सिव्हिअर अँगर सप्रेशननी त्याचं जेनेटिक म्युटेशन होऊन कॅन्सरची निर्मिती होती. त्याचबरोबर आतड्याचे कॅन्सर देखील, म्हणजे पचनाचे सगळेच आजार हे आपल्या दाबलेल्या रागामुळे त्याची निर्मिती होती. आणि जो गुदद्वाराचा कॅन्सर आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला, गुदद्वार म्हणजे आपल्या पचनसंस्थेचा शेवटचा भाग, तर जेव्हा त्या माणसाला त्याच्या सगळ्या कर्तव्यपूर्ती करून जेव्हा चालू पिढीकडून किंवा त्यांच्या मुलांकडून किंवा ऑफिसमधल्या कलिग्सकडून तुच्छ लेखलं जातं, म्हणजे ॲज गुड ॲज की आय एम बुलशिट, तर असं ज्यावेळी लाईफमध्ये सिच्युएशन येते ना, तर त्यावेळी गुदद्वाराचा
कॅन्सर तयार होतो. तर असे वेगळे वेगळे कॅन्सरच्या आजारांची कारणमीमांसा होमिओपॅथीने त्याच्या हिस्ट्रीद्वारे केली जाते आणि मग त्याला उपचार केले जातात. तर एक माझ्याकडे आत्ता आहे ना, एक साधारण 8 महिन्यापूर्वी एक 76 वर्षाचे आजोबा आले की ज्यांना गुदद्वाराच्या कॅन्सरचं निदान झाल्यानंतर तज्ज्ञांनी त्याची बायोप्सी करून त्याचं निदान केलं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती पाहिल्यानंतर ऑन्कोसर्जनने सांगितलं मी ह्यांना ऑपरेशन तर करू शकत नाही आत्ताच्या ह्या अवस्थेमध्ये. आणि त्यांची मुख्य तक्रार काय होती तर गेल्या 2 वर्षापासून त्यांना साधारण 8 ते 10 वेळा संडासला जायला लागायचं, संडासमध्ये रक्त पडायचा आणि त्या संडासला एवढा उग्र आणि घाण वास असायचा की त्यांची सेवा करताना त्यांच्या घरातल्या सगळ्यांचं खाणं पिणं बंद झालं होतं. ते जाऊन आल्यानंतर टॉयलेटला कोण जाऊ शकत नव्हतं, त्यांच्या बेडला त्यांच्या कपड्यांना सुद्धा ती दुर्गंधी सतत राहायची. अशा आजोबांना काय करायचं तर त्यांच्यात फॅमिली डॉक्टरनी सांगितलं की आता जर आपण ऑपरेशन करू शकत नाही, त्यांना किमो रेडिएशन सहन होणार नाही, तर तुम्ही होमिओपॅथीचा प्रयत्न करा. म्हणून ते माझ्याकडं फॅमिली डॉक्टरनी पाठवल्यामुळे आले. त्या आजोबांना मी साधारण 8 महिन्यापूर्वी औषधं सुरू केली. आता त्यांना आपण उपचार करतोय. तर गेल्या पूर्ण 8 महिन्यामध्ये आजोबांना संडासला रक्त पडायचं पूर्ण थांबलंय, त्यांची भूक वाढली आहे आणि त्यांना तिथं काहीतरी अडकल्यासारखं फिलिंग होतं की गुदद्वाराच्या काहीतरी अडकले, म्हणजे पूर्ण संडास झाली नाही काय, ते पूर्ण निघून गेलंय आणि रक्त पडायचं पूर्ण बंद झालंय आणि संडासची दुर्गंधी पूर्ण निघून गेली. मग त्यांना ज्या पद्धतीचं आपण क्वालिटी लाईफ रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलं ना, त्यांचे नातेवाईक पूर्ण समाधानी आहेत की डॉक्टर आमच्या आजोबा आम्हाला वाटत नव्हतं 2 महिने पण जगतील, पण आज 8 महिने ते चांगल्या पद्धतीने जगतायत आणि आनंदाने आमच्यावर सगळीकडे येत आहेत, आमच्याबरोबर जेवतायत. हे जे आहेत ना रिझल्ट, हे शास्त्रशुद्ध होमिओपॅथीनेच तुम्हाला मिळू शकतात. तसं आज तुम्ही कॅन्सर आणि अनेक गुंतागुंतीचे आजार याविषयी होमिओपॅथी किती उपयुक्त आहे आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.